मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण प्रभाकर सरांची वाट पाहत असतात। तेवढ्यातच प्रभाकर सर घरी येतात आणि काय झालं असं मोठ्या काकांना विचारतात। मोठे काका चिडूनच प्रभाकर सरांना बोलतात, इथे घराला आग लागण्याची वेळ आली आहे, तू कुठे गेला होतास? तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मी माझ्याच घरी होतो। तेव्हा सुपर्णा मोठ्यानेच पुन्हा ओरडते आणि प्रभाकर सरांना विचारते, म्हणजे हे तुमचं घर नाही का? मी पण तुमच्या मुलासारखं या घराला आणि घरातील माणसांना परक केलं आहे। तेव्हा काय झालं ते मला जरा समजेल का? शांतनूने काय केलं? प्रभाकर सर विचारतात। तेव्हा सुपर्णा लगेच मोठ्याने बोलून खरपुड्याचा विषय काढते आणि आज तर त्याने आपली अब्रू चव्हाट्यावर आणली असं प्रभाकर सरांना सांगते। तेव्हा नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे हे मला समजलं तर मी काहीतरी भाष्य करू शकतो, प्रभाकर सर सर्वांना सांगत असतात। त्याच वेळी मोठे काका पुन्हा ओरडतात, आणि तू काय भाष्य करणार आहे? आमच्या पाठीमागे तू तुझ्या मुलाला फूस लावतो आणि मग तो वेड्यासारखा वागतो। मी मंदिरात गेलो तेव्हा तेथे शांतनू होता, त्याच्याबरोबर पल्लवी पण होती। त्याने जग जाहीर करूनच टाकलं आहे की मी तिच्याबरोबरच लग्न करणार। तेव्हा ही तर खूप आनंदाची बातमी आहे, प्रभाकर सर बोलतात, आणि तसंही तुम्ही त्याला आजपर्यंतचीच मुदत दिली होती। तेव्हा माझ्या मुदतीचं सोडा, परंतु तुम्ही शांतनूसाठी काय काय व्यवस्था केली ते मला अगोदर सांगा, असं ती प्रभाकर सरांना विचारत असते। तेव्हा प्रभाकर सरांना काही बोलणं समजत नाही। तेव्हा सुपर्णा बोलते, तुम्हाला हे सर्व सत्य ऐकून धक्का बसला नाही, याचा अर्थ पल्लवीने अगोदरच शांतनूला आपल्या जाळ्यात ओढलं आहे याची कल्पना म्हणजे तुम्हाला होती। तेव्हा प्रभाकर सर सांगतात की पल्लवीचं शांतनूवर प्रेम आहे, हे मला अगोदरच समजलं होतं, तिच्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसत पण होतं, परंतु तुम्ही जे तिच्यावर आरोप करता की तिने त्याला जाळ्यात ओढलं हे पूर्णपणे चुकीचं आहे। तेव्हा प्रदीप प्रभाकर सरांना जाब विचारतो, तुला जर अगोदर हे माहीत होतं तर आमच्यापासून लपवून का ठेवलं? तेव्हा हे सर्व शांतनूने सांगावं अशी माझी इच्छा होती, प्रभाकर सर सांगतात। तेव्हा मोठे काकाही प्रभाकर सरांवर खूप चिडतात आणि तू तर आमची फसवणूक केली असं सांगतात। तेव्हा मला 2-3 दिवसापूर्वीच समजलं आहे असं प्रभाकर सर सांगतात। तर सुपर्णा मध्येच बोलते, शांतनूची बाजू घेऊन अजिबात सावरासावर करायची नाही। तेव्हा तुम्ही शांतनूचं प्रेम खुल्या मनाने स्वीकारत नाही, हा तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं प्रभाकर सर सुपर्णाला सांगतात। तर मोठे काका बोलतात, आम्ही काय करावं आणि काय नाही हे तुझ्याकडून शिकायची अजून आमच्यावर वेळ आली नाही। शांतनू आणि पल्लवीचे हे धंदे। तेव्हा असं म्हणून ते थांबतात। तर प्रभाकर सर मोठ्यानेच बोलतात की त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे। मोठे काका सावरासावर करतात आणि प्रभाकर सरांना विचारतात, शांतनू पल्लवीच्या प्रेमाबद्दल कुणाला माहीत होतं का? तेव्हा प्रभाकर सर आदिती मॅडमचं नाव घेतात। तेव्हा सुपर्णा जाब विचारते की घरच्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला ही गोष्ट सांगता आली नाही, या पराक्रमासाठी तुमच्या दोघांचा सत्कारच करायला हवा। तेवढ्यातच शांतनू तेथे येतो। तेव्हा प्रभाकर सर शांतनूला धीर देतात आणि मी तुझ्या बाजूने आहे असं शांतनूला नजरेनेच सांगतात। शांतनू, आपण हा वाद एकदाचा मिटवून टाकूयात का? सुपर्णाला विचारतो। तेव्हा आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही असं सुपर्णा शांतनूला सांगते आणि रागातच रूममध्ये जाते। त्या पाठोपाठ मोठे काकाही जातात। तेव्हा विभावरी आणि मेघना तेथेच उभ्या असतात। तेव्हा प्रदीप त्या दोघींवर खूप ओरडतो आणि किचनमध्ये जायला सांगतो। त्या दोघीही गुपचूप तेथून जातात। तर शांतनू प्रभाकर सरांना विचारतो, बाबा माझं काही चुकलं तर नाही ना? तेव्हा प्रभाकर सर, उलट मला तुझा आज खूप अभिमान वाटत आहे असं म्हणून त्याला मिठी मारतात। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला आधीपासूनच तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल माहीत होतं। तेव्हा शांतनू अचानक शांत होतो आणि बोलतो की आयुष्यभराचं प्रेम कमावताना मी माझ्या घरच्यांना गमावणार तर नाही ना? प्रभाकर सर नाही असं बोलतात आणि प्रेमाने शांतनूचे डोळे पुसून त्याला पुन्हा मिठी मारतात। तर प्रभाकर सर रूममध्ये येतात। तेवढ्यातच आदिती मॅडमचा फोन त्यांना येतो। तेव्हा आदिती मॅडम विचारतात, अरे काय झालं, मी केव्हापासून तुला कॉल करत आहे? तेव्हा प्रभाकर सर सर्व काही शांतनूबद्दल सांगू लागतात की शांतनू आणि पल्लवी एकमेकांना मंदिरात भेटले होते। तेवढ्यातच घरातील सर्वच जण तेथे गेली। त्यांना दोघांच्या प्रेमाबद्दल समजलं। त्या दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली पण दिली। तेव्हा घरात खूप गोंधळ माजला। तेव्हा आदिती मॅडम सांगतात, या ज्वालामुखीचा कधी ना कधी उद्रेक होणारच होता, असं म्हणून त्या खूपच खुश होतात।
तेव्हा प्रभाकर सर पुढे सांगू लागतात की घरच्या सर्वांनी मला जाब विचारला, तुला हे अगोदरपासून माहीत होतं का? तेव्हा मी हो बोललो. तेव्हा आदिती मॅडम बोलतात की माझा शांतनू खूप भोळा आहे. माझ्या घरच्यांनी त्याच्याकडून असं त्याचं सुख हिरावून घेतलं नाही पाहिजे. अरे नंदिता आराम करत असते. तिच्याजवळ पल्लवीही बसलेली असते. तेव्हा नंदिताला सुपर्णाचं ते खोचक बोलणं आठवत असतं की तुझी ही फूस ह्या दोघांना होतीच. तेव्हा ती दचकूनच झोपेतून उठते. तेव्हा पल्लवी विचारते, काय झालं, तू एवढी का दचकलीस? तेव्हा नंदिता सांगते की त्या सुपर्णा काकूंनी एवढे आरोप केलेले मला सहन झाले नाहीत. हे सर्व माझ्यामुळे झालं. कारण आपण मंदिरात गेलो नसतो ना, हे सर्व काही घडलंच नसतं. तेव्हा पल्लवी सांगते, तू एवढं टेन्शन घेऊ नको. याची मला सर्व कल्पना होती की त्यांच्या घरचे विरोधही करणारच. तेव्हा नंदिताला काही समजत नाही. तर पल्लवी सांगते, जेव्हा शांतनू माझ्या पाठीमागे दापोलीला आले होते तेव्हा त्यांनी मला प्रपोज केलं. त्यावर आमची चर्चा पण झाली. म्हणून त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं ते पल्लवी सर्व काही नंदिताला सांगू लागते. तेव्हा नंदिता पल्लवीला सांगते, मी तुला अगोदरच सांगितलं होतं आणि कल्पना पण दिली होती. त्यांचं घराणं खूप मोठं आहे. आपली आणि त्यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. तुमचं दोघांचं प्रेम एकदम खरं आहे, परंतु तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणीही तेवढ्याच मोठ्या आहेत. ही गोष्ट तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवायला हवी, असं नंदिता पल्लवीला सांगते. तेव्हा पल्लवी ही नंदिताला बोलते की मला ह्या शंका होत्याच, म्हणून मी ते सर्व क्लिअर करून घेतलं. तेव्हा पल्लवी सांगते, शांतनू स्वभावाने खूप चांगले आहेत आणि घरच्यांचं म्हणशील तर ते असताना मला तिथे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, असा नंदिताला शांतनूबद्दल विश्वास देते. तेवढ्यातच गौरव तेथे येतो आणि कुठला प्रॉब्लेम आहे असं विचारतो. नंदिता, ती माझ्याबद्दलच बोलत होती, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, असं विचारत होती. नंदिता खोटं सांगते. तेव्हा अजून तुझं बाळंतपण बाकी आहे, त्यामुळे तुला प्रॉब्लेम झाला तर तिने सांभाळूनच घ्यायला हवं, तुझ्याजवळ राहायला हवं, बरोबर ना पल्लू? गौरव विचित्रपणे पल्लवी बरोबर बोलत असतो. तेव्हा पल्लवीला खूप राग येतो. ती बोलते, भाऊजी तुम्ही मला पल्लवी म्हटलं तर बरं होईल. तेव्हा मी लाडानेच बोललो, असं गौरव तिला सांगतो. पल्लवीला गौरवचा खूप राग आलेला असतो, परंतु नंदितामुळे ती शांत बसते. त्यानंतर गौरव नंदिताला विचारतो, तुझं तुझ्या आईबरोबर बोलणं झालं का? तुला 3 महिने झाले आहेत. पहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे आणि तुला आई कधी घ्यायला येणार आहेत असं तो विचारतो. तेव्हा बहुतेक मी जाणार नाही, असं नंदिता घाबरतच सांगते. तेव्हा त्यांना काय धाड भरली, त्यांना काही रीतीभाती आहेत की नाही, असं गौरव पुन्हा नंदिताला विचारतो. तेव्हा मी माझ्या बहिणीचं सर्व काही करायला तयार आहे, असं पल्लवी ठणकावून गौरवला सांगते. तेव्हा गौरव बोलतो, मला घरची कामं करायला जमणार नाही, कारण माझी कामाची जबाबदारी पण खूप वाढली आहे. तेव्हा नंदिता पुन्हा घाबरतच विचारते, घर कामासाठी आपण एखादी बाई पाहायची का? तेव्हा गौरव रागातच नंदिताकडे पाहतो आणि पैसे काय तुझा बाप देणार का, असं विचारतो. तेव्हा पल्लवीला अजूनच गौरवचा राग येतो. आपण या विषयावर नंतर बोलायचं का, असं नंदिता गौरवला बोलते. तेव्हा गौरव बोलतो, का ही आहे म्हणून का, परंतु ही तर आपल्याच घरचीच आहे, असं म्हणून विचित्र नजरेने गौरव पल्लवीकडे पाहतो आणि तिच्या हाताला हात लावणार. तेवढ्यातच पल्लवी तेथून पेला उचलते. तेव्हा गौरव स्वतःच्या नजरेतच उतरतो. तेव्हा पल्लवी नंदिताला सांगते, आपण शांतनूशी बोलून पाहूयात, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेव्हा शांतनूचं नाव घेतल्यावर हा फडतूस सर काय करणार आहे, असं गौरव विचारतो. तो कोण, कुठला फालतू माणूस, त्याच्याशी आपला काही संबंध आहे, असं शांतनूबद्दल नको ते गौरव बोलत असतो. पल्लवीला हे सहन होत नाही. पल्लवी गौरववर ओरडते आणि माझ्या ताईबद्दल आणि शांतनूंबद्दल बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही आणि आता तुमच्या पापांचा घडाही भरलेला आहे, असं म्हणून गेल्या वेळी शांतनूने जी शिक्षा दिली होती ती तुम्हाला आठवते का? इथून पुढे माझ्या शांतनूंबद्दल एकही शब्द चुकीचा काढला ना, माझ्या एवढं वाईट कोणी नसेल, असं ती गौरवला धमकावते. तेव्हा गौरव विचारतो, शांतनू तुझा आहे तरी कोण? तेव्हा पल्लवी त्याला ठणकावून आणि स्पष्टपणे सांगते, आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत. हे ऐकून गौरवला धक्का बसतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुपर्णा शांतनूला सांगते, येत्या काही दिवसात पल्लवीचं खरं रूप मी तुझ्यासमोर आणणारच. हे ऐकून शांतनू सुपर्णाकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब